इथं सारखं खाजगी होत आहे सगळ्यांना, फंगल इन्फेक्शन वगैरे, सोरायसिस सारखे असे आजार पसरत आहेत इकडे. आता इथं माझे सुद्धा कानाला इथं थोडं खाज येत आहे, 10-12 दिवस झाले. असे बरेचसे पेशंट रोज येतात इथं आणि वापस जातात. तिथं औषधच नाहीत. डॉक्टर म्हणतात आमच्याकडे औषध नाहीत सध्या, आणि रेफर करतात मेकर वगैरे नाहीत बुलढाणा. रोज वापस जातात पेशंट. काय मागणी? औषधं नसल्यामुळे काही इलाजच नाही ना. आता दोनगाव सारखी मोठी केस, 27 गाव आहेत जवळपास. इथे 27 गावातनं पेशंट येतात इथे, आणि औषधं नसल्यामुळं, उपचार होत नसल्यामुळे वापस जातात. मागणी काय तुमची? मागणी काय आहे? मागणी एवढीच आहे की इथं औषध उपचार सगळं पेशंटचं निदान झालं पाहिजे व्यवस्थित. कारण की केंद्रीय मंत्री, आयुष मंत्रालयाचे इथं मंत्री आहे, तालुक्यात त्यांचाच आहे इथला. ते जवळच इथं त्यांचं गाव आहे मादनी म्हणून, आणि त्यांच्याच जर तालुक्यामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर काय फायदा पण. ये 3 महीने से चालू है। उसका इलाज हमने करा, लेकिन कुछ नहीं, बल्कि गोली दवा से फर्क कुछ गिर रहा नहीं, इसलिए यहाँ बताने गए थे। क्या बोल डॉक्टर? डॉक्टर बोले क्या इतनी गोली दवा दो, इसके बाद में हमारे पास में कुछ इलाज नहीं है दूसरा, सामूहिक दवाखाने में बताओ बस। अब जो दवाखाना पता हुआ हाँ, कितने बार आए तुमके दवाखाने? 2 बार ऐसे, इससे पहले भी ये देते ना, अभी भी ये थे, कुछ फर्क नहीं पड़ कुछ फर्क नहीं गिरा। बहुत खुद जारी खतरनाक है। आता अगोदरपेक्षा परिस्थितीमध्ये थोडा सुधार झालेला आहे. आज तरी 10 पेशंट झालेले आहेत समजा खाजाचे, फंगल इन्फेक्शनचे. तर अगोदरपेक्षा आटोक्यात आलेलं आहे असं प्रमाण असं वाटत आहे. काय आपण त्याला ट्रीटमेंट होत नाही अशा पद्धतीने? नाही, आपण आपल्या बाजूने सगळे प्रयत्न करतोय. त्यांना ज्या क्रीम्स वगैरे लागतात, अँटी फंगल वगैरे, आणि अँटी फंगल आपण त्यांना टॅबलेट्स पण देतोय ओरली. तर दोन्ही बाजूने आपल्याकडे प्रयत्न चालू आहे, आणि त्यानुसार संख्या कमी झालेली आहे असं दिसत आहे. पेशंट म्हणतात की खासगी रुग्णात जायला सल्ला देण्यात येतो आणि रिकव्हर होत नाही औषध दिल्यानंतर. नाही, आपण आपल्या बाजूने प्रयत्न करतोय तेवढे. जर रिकव्हर नाही झालं तर आपण इथून पुढे खाजगीमध्ये नाही पाठवत, आपण पुढे मेकरला पाठवतो, आपलं ग्रामीण रुग्णालय. जर इथून जर फरक नाही पडला, तिथे थोडी एक स्टेप वरची आपण ट्रीटमेंट त्यांना प्रोव्हाइड करतो.